तुझं स्वतःचं वर्तमान काळ बघ की तुझी आणि तुझ्या माणसांची काय दुर्दशा झाली माहिती का तुला? तुम्ही इथं आरामात सुखात तिकडं, पण तिकडं सकू आणि तुझी म्हातारी काय केविलवाणी अवस्था झाली त्यांची. अरे मी राक्षस असून सुद्धा मला बघवत नाही रे बाबा, बघवत नाही. सखू काय झालं सखूला? माझी आई नाही नाही अजून काय झालं नाही, होईल. रडून रडून दोघींची काय अवस्था झाली आहे ते सकू खोळ्यावानी तुम्हाला गावभर शोधत फिरते. लोक गावातले हसतात तिच्यावर. कोणी भीक म्हणून भाकरीचा तुकडा ठेवतंय हातावर. Oh my. सकू थांब, इकडे ये. एक भाकरी घे. नाही राया, तुमच्या इतके निर्दयी कोणीच नाहीये. ते आमच्या सखूशी असं वागूच शकणार नाही. नसल पटत न तर राहू दे, राहू दे. बघ पण त्या म्हातारीची काय अवस्था झाली. दोन पायातले त्राण गळून गेले तिचे. त्राणच राहिले नाहीत पायात तिच्या. अशी सगळं शरीर वडत वडत सरपटत चालती ती. विठुराया विठुराया, कुठं असतील रे माझी लेकरं? का अंत पाहतोस आमचा? नाही छळ सोसवत रे अप्पा. उमा नालायक माणसा, सोड आम्हाला, सोड. जे हवं ते घे आमच्याकडून. आम्ही गाव सोडून जातो वाटलं. सोड. अरे कशाला एवढं त्याग करतोयस तू? त्यापेक्षा आम्ही सांगतो तसं वाक्य. हे दाम्या, काय एवढं विशेष नाही, साधीच गोष्ट आहे. सखू आणि तुझ्या म्हातारीची या त्रासातून सुटका व्हावी असं तुला वाटत असेल तर मी सांगतो तसं पत्र लिही की. काय नाही काय.
किती करतेस ग सखू? इतकी कशाला काळजी करतेस? होईन मी बरी. व्हायलाच हवीस तू बरी आजी. तू नेहमी म्हणायचीस ना की सखू काम शिकून घे, काम शिकून घे. त्याचं मूळ मला आज कळतंय. बघ मी आज दूध काढलंय. आता ते दूध तापवते आणि तुझ्यासाठी आंबील करते. हा तू कर आराम. सखू अगं दूर किती झालाय? नाही चुलीला आताच जागवलंय ना म्हणून झालाय तो दूध. तो जाईल. तू नको काळजी करूस. हा आराम कर. मी आलेच. हा ये. शिवप्पांच्या आई, ओ शिवप्पांच्या आई आहे का घरात? कोण आहे? सखू कोण आहे? सखू सखू ऐक आजी थांब. मी येते बघून. तू थांब. थांब मी बघते. थांब. हळू. कोण आहे? तुम्ही शिवप्पांच्या आई का? हो. ही कुंड्याला ओळखता का? माझ्या आप्पांचे कुंडल आहेत. तुमच्याकडे कसे आले? आप्पाची कुंडला तुम्ही काय अशुभ बातमी घेऊन आला नाहीयेत ना? कुठे आहेत माझे उमाई आणि आप्पा? हे तुमच्याकडे कसे आहेत? सांगा ना कुठे आहेत माझे उमाई आणि आप्पा? अहो काळजी करू नका आणि मनात शंका बी आणू नका. बघा दोघं बी सुखरूप आहेत. राहुरी गावच्या धर्मशाळेत शिवाप्पा आणि उमाताईंची भेट झाली. बघा त्यांनी ना तुमच्यासाठी एक पत्र दिलंय. बघा माझ्याकडं हे पत्र तुम्हाला द्यायला सांगितलंय आणि खुणेसाठी ही कुंडल. हे पत्र घ्या. हा येऊ का मी? या. हाय. परमेश्वरा तुझीच कृपा रे. विठुराया तुझीच कृपा आहे सगळी. आप्पा आणि उमा सुखरूप आहेत. नाहीतर जीव टांगणीला लागला होता. श्वास कोंडला होता पण आता सुटला. सखू आपले आप्पा आणि उमा सुखरूप आहेत. आजी आजी खाली बस. हळू. सखू पत्र वाच. सखू मी आणि तुझी आई शहरात काम करून पैकी मिळवण्यासाठी जात आहोत. तू आम्हाला जाऊ दिलं नसतंस म्हणून नाही लाजाने न सांगता जावं लागलं. पण आम्ही सुखरूप आहोत. काळजी करू नका. विठुरा आहे आपल्या पाठीशी. तुझे आप्पा आजी आपल्या उमाई आणि आप्पा सुखरूप आहेत. आपल्याला भीती वाटत होती तशी राक्षस आजोबांच्या तावडीत नाहीयेत.
शाबास, मालकानी बरोबर पारखला होता ना रे तुला. हा? असाच कामाला येत जा, मालक करतील रे तुझ्यावर कृपा म्हणतो मी. होय, कृपा करतील तेव्हा करतीलच हो, मालकच आहेत ते. पर ते आताच्या केलेल्या कामगिरीचं मोल तरी द्या की तुमच्या या गोड बोलण्यावरच बोलावण करून घेऊ. देतो. अरे त्या पैक्याकडे बघत आयुष्यभर इथेच उभा राहणार आहेस की काय? काळा करायचं म्हणतो मी, तोंड निघायचं आणि पुन्हा या गावाच्या आसपास पण दिसायचं नाही रे. चुकून दिसला असं तर पुन्हा दिसणार नाहीस रे या जगाला म्हणतो मी. होय होय, जातो. हो, आपल्याकडून हे असं पत्र लिहून घेणं हा मालकाचा खूप मोठा डाव आहे. डाव? हो, डावच आहे. आपली जवळची माणसं आपल्याला शोधत असणार आणि त्यांना आपल्या खुशालीचं पत्र मिळाल्यावर काय वाटेल त्यांना? त्यांना वाटेल आपण सुखरूप आहोत, मोठ्या गावात जाऊन पैके कमावतो आणि मग ते आपला शोध थांबवतील की? आणि आपण तर असे इथे बांधलेले. खरं तर मालकांनी आपल्या इथून सुटण्याच्या आणि बाहेरून आपल्याला काहीतरी मदत मिळण्याच्या सगळ्या शक्यता संपून टाकल्या. तो आपण इथून कसे सुटणार आहोत आणि कधी? उमा, या सगळ्याचा असा विचार कर, हे पत्र जेव्हा आईपर्यंत पोहोचेल तेव्हा आईची, सखूची रात्रंदिवस होणारी तगमग थांबेल ना. आपण सुरक्षित आहोत जेव्हा त्यांना कळेल तेव्हा त्यांना किती शांत वाटेल, निश्चिंत होतील. हो, ते लक्षातच नाही आलं माझ्या. आपली खोटी का होईना पण खुशाली कळल्यानंतर दोघींचा जीव अगदी शांत होईल. उमा, आपलं इथून सुटणं आता विठुरायाच्या हाती आहे. आपण सहन करू जे चाललंय ते. बस का आजी, आता कशाला रडायचं? सगळं झालंय ना नीट. नको रडूस, आधीच तुला खूप थकवा आलाय. काय सांगू पोरी, डोळ्यातलं पाणी थांबतच नाही ग. मन चिंती ते वैरीना चिंती अशी गत झाली आहे बघ. नको नको ते विचार मनात येत होते. पण आता ओझं उतरले जीवावरच. आजी, आता तू निवांत बस, मी तुझ्यासाठी आंबील आणते. हा, आजी आंबील तयार आहे. पण मला 2 वाट्या आंबील हवी आहे उमाई.
आणते. अगदी आज माझी उमाई झाली आहेस. हे घे आजी. अगं वेडाबाई, मला 2 वाट्या नको आहेत. एक माझ्यासाठी आणि एक तुझ्यासाठी. कारण तू सकाळपासून काही घेतलं नाही हे ठाऊक आहे मला. काय? चल घे घे. ऐक, उमाईसारखं नाही ना जमलंय. काय? अगं आयुष्यात अशी आंबील मी कधी खाल्लीच नव्हती. खूप छान, अगदी सुरेख. हा आजी, आज विठुरायाच्या कृपेने आपणचं पत्र आलं तर तू आनंदाने आंबील प्यायली. हो. उमाई आणि अप्पा उद्या प्रत्यक्षात आले तर तू काय करशील? काय? आपलं उमाई आणि अप्पा परत येणार? नाही पांडू, अप्पांचं पत्र आलंय. उमाई आणि अप्पा सुखरूप आहेत. मोठ्या गावी गेलेत ते रुखे कमवायला. हे बघ. बुडगे, आता रडती कशा पायी? आता हस. होय रे पोरा, होय. आता हसतेच आहे. सगळा घोर गेला बघ. पुरे बुडगीचा घोर गेला तसा समद्यांचा घोर जायला पाहिजे. हो आजी, मी सगळ्यांना सांगून येते आणि पत्र पण दाखवते. मामी नको नको ते बोलत होती ना, आता तिला पण सांगतेच. सांग सांग. आणि नुसतं मामीला सांगू नकोस, चांगले ऐकून ये. म्हणावं अप्पा आणि उमा सुखरूप आहेत. चल पांडू. खूप काळानंतर आनंदाचा दिवस दाखवलास तेव्हा. अशीच कृपा ठेव विठुराय. वा छान. लय छान झालंय. पांडू, ते बघ, मारुती काका आणि दशरथ काका. आमच्या उमाई आणि अप्पा सुखरूप आहेत. मारुती काका, दशरथ काका. काय ग, काय झालंय सगळं? अप्पा आणि उमाई सुखरूप आहेत. अप्पांचं पत्र आले. हे बघा, हे बघा. हो, कर्ज फेडायचंय ना, म्हणून उमाई आणि अप्पा मोठ्या गावी गेलेत पैके गमवायला. ते दोघं बी निर्धोक आहेत. वा सकुताई वा. हो विठुराया पावलंच म्हणा की. सकुताई, अहो लय झाक वार्ता दिलीत बघा. मला खातर होतीच का शिवप्पा असं कच खाणारे नाहीतच. अहो ते तर आहेच. लय मोलाचं काम केलंय बघा त्यांनी. अहो चिठ्ठी पाठवली आणि तुमच्या आमच्या जीवाचा गोळच मिटला. विठुराया, हो आम्ही आलोच आहे काका. आमच्या उमाई आणि अप्पा सुखरूप आहेत. आमच्या उमाई आणि अप्पा सुखरूप आहेत. बघ दशरथ, शेवटी शिवप्पाच्या पाठीशी आपला विठुरायच उभा राहिला. वय वय. मामी, 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 मामी. आम्ही तुझ्याकडेच येत होतो. कशाला? रावळाची कवाडा उघडली का उमावंस आल्या परत? नाही म्हणजे डोळ्यात जे पाणी आहे ते आनंदाचंच आहे ना, का घाबरून वेडी पिशी झाली आहेस? अगं नाही नाही, आपलं उमाई आणि अप्पा सुखरूप आहेत हे कळलंय. हे बघ, हे पत्र झालंय अप्पांचं. आपलं उमाई आणि अप्पा सुखरूप आहेत. अगं काय सांगतेस? खरं की काय?
मोठ्या गावी जाऊन काम करून खूप पैकी कमवणार आहेत आप्पा आणि उमाई. कर्ज फेडायचंय ना. छे, थोडं थोडं काय का कर्ज? 100 रुपये शिल्लक आहेत अजून. 100 रुपये. एवढं कर्ज फेडणं काही सोपं नाही. तुम्हाला कर्ज फेडायला हवंय का नकोय? सोमड्या, रुके म्हणजे किती हे तरी माहितीये का रे तुला? 100 रुके म्हणजे शक्यच नाही. ऊर फुटेस तो राबलं तरी जमणार आहे का? सहज सोपं नाहीये काही. काय नाही, सोपं नसेल पण आप्पांसाठी कठीण बी नाही. तू काय रे जगाचा आजा असल्यासारखा मध्ये मध्ये बोलत असतोस? 10 रुपये फेडायला किती वर्ष लागली होती? 100 रुपये फेडायला जन्म नाही पुरणार यांना. आपला बोलतोय आप्पांसाठी काही कठीण पण नाही. तोंड बघा. अगं मामी, असं का म्हणतीयस? मोठ्या गावी गेलेत ना, मग जमवतील ते. आम्ही दोघांनी उत्सवात 1 दिवसात 2 रुपये मिळवलेच होते. त्या हिशोबाने तुम्हीच सांगा आप्पांना किती दिवस लागतील 100 रुपयांसाठी? 1 दिवसात 2 रुपये. पन्नास दिवसात जमतील की? म्हणजे कर्ज फिटेल की काय? अरे पांडू अडवा येतो कायम. सखू बावळट भळसट आहे, पण हा बोका महाबिलंदर आहे. आप्पांचं पत्र आलंय. अरे बापरे, मी तुला काय सांगतेय, तूच तर केलंयस हे सगळं. तुला तर ठाऊकच असणार ना, आप्पा आणि उमाईच्या पाठीशी तूच तर उभं राहिलायस. आजीला आणि मला खूप धीर वाटला रे या पत्रामुळे. आता मी घाबरणार नाही, धीर सोडणार नाही. माझ्या समोर कुठलीही कसोटी आली तरी मी डगमगणार नाही. मी तयार आहे.